अशी आहे की त्या आतल्या वस्तीमध्ये बिबट्या कसा येऊ शकला याची पाहणी करण्याकरता स्थानिक आमदार नरेंद्रजी मेहता, पूर्व सांसद संजू नाईक यांच्या समवेत मी आलो आणि आता आम्ही संपूर्ण पाहणी केली आणि आश्चर्य वाटते की एका बाजूला 400-500 बिल्डिंग, एका बाजूला 100-150 बिल्डिंग आणि याच्यामध्ये हा बिबट्या इथं आला, हा रात्री आला आणि तो गावरलेला असेल. भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे प्राणी येऊ नयेत आणि आले तर त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये ते बंदिस्त होईल यासाठी यंत्रणा काम. भाग अशी आहे की या बिबट्याचं वय साधारण 4 वर्ष आहे. तो आपल्या आईपासून आता तो बाजूला झाला, नॅशनल पार्कमधून आला असावा आणि तो घोडबंदर गाव नंतर मग पलीकडून नवगरच्या माध्यमातून मँग्रोव्ह तिथून तो आतमध्ये आला आणि आतमध्ये आल्यानंतर तो कन्फ्यूज झाला, त्याला मार्ग सापडत नाही म्हणून तो वस्तीत. भविष्य काळामध्ये त्याच्या मानेला बेल्ट बांधला जाईल, त्याच्यावर ट्रॅकिंग युनिट बांधलं जाईल आणि पुढे भविष्यकाळात तो पुढे जायचा बंदोबस्त करा. फॉरेस्टचे डोंगर करणे अशा प्रकारची काही माहिती आमच्याकडे नाही आणि अशा प्रकारची काही माहिती तुमच्याकडे असेल आम्हाला कळवा, त्या लोकांना कारवाई केली.